लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कला मूर्ती बनवत असतानाच अद्विक तिच्याकडे वैतागूनच बघत असतो. विचार करतो, यार का मी हिची एवढी काळजी करतोय. मी ना आता बस झालं, आता माझा माझा मी चालला जातो. तो जातच असतो, पण त्याला लक्षात येते, अरे रे, ही तर माझ्याकडे खूप छान संधी आहे चांगला नवरा बनण्याची. आता हिला पेंगतच ती मूर्त्या बनवते, तर 2 कप चहा घेऊन येतो गरमागरम कुठून तरी, म्हणजे चांगला नवरा बनण्याची ॲक्टिंग एकदम भारी होऊन जाईल. व तो तिथून चालला जातो. गुंड या क्षणाचीच वाट बघत असतात. कलाचा जसा डोळा लागतो तसे ते हळूच येतात, रॉकेटला मारून बेशुद्ध करतात आणि मूर्त्या पळवून नेतात. पळून नेतानाच मध्येच त्यांचा कशाला तरी धक्का लागून ती वस्तू खाली पडते. आवाजाने कलाला जाग येते व तिला कळते की मूर्त्या नाही आहेत व ती त्यांच्या मागे धावतच असते. इकडे चोर मूर्ती घेऊन पळत असतानाच अद्विकला त्यांचा धक्का लागतो व त्याच्या हातून चहा पडून येते. तो बोलतच असतो की मागून कला पण येते आणि तिला धडकते. अद्विक तिला विचारतो, खरे काय झालं मला सांग. तेव्हा कला एकदम इमोशनल होऊन त्याला म्हणते, मूर्त्या पळवल्या बाप्पाच्या आपल्या केलेल्या ऑर्डरच्या. किती पळवल्या माहीत नाही, पण 20-25 तरी पळवल्याच असतील. मला तर काही कळतच नाही आहे. माझी एवढ्या दिवसाची मेहनत सगळं 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 वाया गेलं. अद्विक तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण ती एकदमच चिडचिडी झालेली असते. ती त्याला म्हणते, कसं शांत राहू मी चांदेकर, तू आणून देणारच का मला मूर्त्या. अद्विक जोशमध्ये म्हणतो, हो मीच आणून देईल तुला मूर्त्या, आणि तो तिथून चालला जातो. कलाला आठवते की रॉकेट अजून पण बेशुद्धच आहे. ती त्याला उठवायला जाते. उठवल्यानंतर रॉकेट तिला सगळं सांगतो की कसं त्या लोकांनी त्याला बेशुद्ध केलं व तिची माफी मागतो. पण मग कला म्हणते, अरे यात तुझी तर काहीच चूक नाही आहे, माझा पण डोळा लागला नेमकं तेव्हाच हे सगळं झालं. आता चांदेकर गेला आहे मूर्ती आणायला, काय होतं काय माहिती. रॉकेट म्हणतो, मला ना दाजींवर पूर्ण विश्वास आहे. इकडे अद्विक त्या ट्रकचाच पाठलाग करत असतो. ट्रकवाल्याला ते दिसते. तेवढ्यात त्याला रोहनचा फोन येतो. रोहन त्याला म्हणतो, झालं का काम. ट्रकवाला म्हणतो, हो झालं, पण एक लोचा झाला आहे. तुमचा भाऊ ना माझा पाठलाग करतोय. रोहन चिडून त्याला म्हणतो, तू जर अद्विकच्या हातात लागलास ना तर त्या पैसे तर तुला मिळणार नाही, पण मग नंतर तुझं काय होईल ना हे पण मी सांगू शकत नाही. हे ऐकून रोहिणी पण खूप टेन्शनमध्ये येते व ते फोन ठेवून देतात. इकडे अद्विक चोरांचा पाठलाग करतच असतो. कला रडत रडत तिला आठवते कशी तिने मेहनतीने मूर्त्या बनवल्या असतात, कसं पेंटिंग केलेलं असतं, पण मग आता तिच्या हातात काहीच नसते. इकडे चांदेकर मेन्शनमध्ये सरोज टेन्शनमध्येच असते. तिला ते सगळं आठवते, कसं अद्विक आणि कला जवळ येत असतात आणि तो कसा सगळ्यांसमोर तिचा हात पकडून तिला घेऊन येतो, तिची काळजी करतो व ती विचार करते, नाही नाही, ज्या नात्याची सुरुवातच खोटीने झाली आहे ते नातं असं टिकून चालणार नाही, ते मोडावंच लागेल. मी आणि माझा मुलगा मान्य नसलेल्या नात्यांना असं बळजबरीनेच स्वीकारणार नाही, काहीतरी तर करावंच लागेल. पण या अद्विकचं पण काही कळत नाही, हा याला तिकडे सांभाळायची काय गरज होती. ती हा विचार करत असताना तिथे रोहिणी येते व ती तिला अजून भडकवून देते की अद्विक आणि कला प्रेमात गिमात तर पडले नसेल ना. त्या कलाचं माहीत नाही, पण मग अद्विक काय करतोय आजकाल. आधी तर तुझ्या शब्दाबाहेर नव्हता आणि आता कलाचा शब्द पण पडू देत नाही. असो, मी चालले झोपायला, हे काही लवकर येणार नाही, तू पण झोप, असं म्हणून ती चालली जाते. नाईलाजाने नाहीमध्ये मान हलवून सरोज तिथंच विचार करत बसते. इकडे गोडाऊनमध्ये बाळू काका येतात व कलाला विचारतात, कला झाल्या का मूर्त तयार. तेव्हा कला त्यांना सांगते झाल्या. तेव्हा बाळू काका खुश होऊन म्हणतात, मला माहीत होतं तू सगळी जबाबदारी एकदम व्यवस्थित पार पाडणार. तेव्हा कला म्हणते, काका पण सगळ्या मूर्त्या चोरीला गेल्या आहे. तेव्हा काका म्हणतात, अगं सगळ्या मूर्त्या चोरीला गेल्या आहे आणि तू अशी एकदम शांत कशी काय बसू शकते. एवढा बेजबाबदारपणा मी तुझ्याकडून तरी अपेक्षित केला नव्हता. आता माझं केवढं नुकसान होईल. आता या सगळ्यांना कोण तोंड देणार तू. कला त्यांची माफी मागते, पण मग ते तिला खूपच ऐकवत असतात. शेवटी कला नाईलाज असतो तेव्हा पुढे हात जोडून बसते. त्याच वेळेला तिकडे अद्विक ट्रकचा पाठलागच करत असतो व ट्रक गाठतो. इकडे बाळूकाका कलाला खूपच ऐकवतात व म्हणतात, एवढंच करायचं होतं तर मग झोपायची गरजच नव्हती, सगळं तुझ्यामुळे होतं आहे. आता कोणी येणार नाही माझ्याकडे मूर्त्यांची ऑर्डर द्यायला. कला ते ऐकून खूपच दुःखी होते. इकडे आबा पण थोडे टेन्शनमध्येच असतात. तिथे रजनी येऊन त्यांना सांगते की आबा सगळी गणपतीची तयारी झाली आहे, फक्त आता कला अद्विक आले ना आपण प्रतिष्ठापना करूया. त्यावर आबा म्हणतात,
हो थांब, मी त्यांना फोन करून बघतो. व ते फोन लावतात पण कोणीच फोन रिसीव्ह करत नसते. अद्विक गुंडांना गाठून त्यांच्यासोबत फायटिंग करतो. गोडाऊनमध्ये बाळू काका कलाला म्हणतात, अगं आता काय करू मी, किती वेळ, कसं होणार, बाबाच्या आगमनाची वेळ झाली आहे. तेव्हा रॉकेट त्यांना म्हणतो, यात ना कलाताईंची काहीच चुकी नाही आहे, बाप्पाची शपथ. पण मग बाळू काका ऐकायलाच तयार नसतात. अद्विक त्यांच्याच एका माणसाला पकडून त्याला मूर्तीबद्दल विचारतो, तर ट्रकमध्येच मूर्त्या असतात. अद्विक त्याला म्हणतो, आता जिथून ह्या मूर्त्या पकडल्या आहेत तिथूनच त्यांना नेऊन सोडायचं. इकडे कलाला पण आजोबांचा फोन येत असतो. ती विचार करते, बाप्पा मी कुठे कमी पडले, पण मग मीच जरी कमी पडले तरी तू मला मदत कर, कारण की मी मनापासून तुझ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. सगळे मला हेच विचारत आहे की मूर्त्या कुठे. बाळू काका पण तिला म्हणतात की सगळे लोक मला विचारतील की आमच्या मूर्त्या कुठे आहे, तेव्हा काय उत्तर देऊ मी त्यांना. आजच्या भागात एवढेच. तर तुम्हाला काय वाटते, अद्विक कसा घेऊन येईल कलासाठी मूर्त्या व त्यानंतर तो तिला काय मागेल, हे सगळं मला कमेंट करून कळवा. गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. कलासाठी पण आपण प्रार्थना करू की तिचा गणेशोत्सव एकदम चांगला जाईल. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.